इथं आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. काय कारण आहे तुमचं उपोषणासाठी बसले? परदेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे मॅडम यांच्या विरोधामध्ये आमचं अमरण उपोषण चालू आहे. यांच्या जाचाला कान करून हे अमरण उपोषण आम्ही सुरू केलेलं आहे. हे अमरण उपोषण सुरू करण्याचं कारण असं आहे की गेल्या 1 वर्षापासून जयश्री सोनकवडे उपायुक्त मॅडम या औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थाचालकांना विनाकारण परेशान करत आहे. परेशान करून म्हणजे एक बौद्ध समाजाचे आहे म्हणून त्यांना एक संस्थाचालक आहे म्हणून त्यांना विनाकारण परेशान करण्याचं काम चालू आहे. आणि जाचकाठी विनाकारण टाकत आहे फाईलमध्ये, प्रस्तावामध्ये. आणि त्यांना इथून त्रुटी कंप्लीट करून केली असताना सुद्धा फाईलकडे पूर्ण कंप्लीट असते, परंतु इथून पत्र काढून देते तर त्याच्यामध्ये अशी त्रुटी आहे. सिनियर अधिकाऱ्याला सांगून देते अशी त्रुटी करा आणि ती फाईल आणून आमच्याकडे परत पाठवा. म्हणजे अशा वेळ घड्या मारत आम्हाला 3 ते 4 महिने विनाकारण परेशान करण्याचं काम करत आहे. त्यामुळे आम्ही सगळं त्रस्त होऊन हे सगळं तिची बदली व्हावी, तिला बरकफ करण्यात यावा म्हणून अमरण उपोषण आम्ही सुरू केलेलं आहे. आणि जोपर्यंत तिची बदली होत नाही तरी तिला बरकफ करत नाही सरकार, तोपर्यंत आम्ही अमरण उपोषण सोडणार नाही. गेल्या 1 वर्षापासून आम्ही त्रस्त झालो आहे. आणि गेल्या 2 ते 4 महिन्यापासून माननीय प्रतिनिधी जयस्वाल साहेब आमदार यांच्या माध्यमातून आमच्या दलित मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थाचालकांना भरपूर सहकार्य मिळालेलं आहे. पण त्यांचा आदेश सुद्धा सोनकवडे मॅडम ही मानत नाही आणि त्यांच्या आदेशाला सुद्धा जुमत नाही. त्याकरता आम्ही कधून इथं अमरण उपोषण करत आहे. आता तुम्ही सांगितलं जाचकाठी जे ते त्यांच्या आहे, जाचकाठी म्हणजे काय अटी आहेत? जाचकाठी म्हणजे आमच्या प्रस्तावामध्ये 1 ते 32 अटी असतात. 1 ते 32 अटी आम्ही पूर्ण केलेल्या असतात. पण विनाकारण काहीतरी नवीन काहीतरी खोड काढायची आणि काहीतरी पेपर आम्हाला लावायचा आणि ती 8 म्हणून आम्हाला जाहीर करायची. ब्ल्यू प्रिंट म्हणून एक अशी 8 आहे, त्या शासनानं बंद केलेली आहे आणि त्या ब्ल्यू प्रिंटची 8 आम्हाला ती लागू करत आहे. आणि शासनानं ती ब्ल्यू प्रिंट ही बंद केलेली आहे आणि ती आम्हाला सांगते का तुम्ही घेऊन या. तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर पुढे तुमचं काय असेल? आम्ही आमचं अमरण उपोषण कंटिन्यू असं चालू ठेवणार. हो, यांच्यावर अँटी करप्शनचे गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत. परंतु त्यांचे डिमोशन व्हायचं, असं डिमोशन करायला पाहिजे होतं, पण इथं प्रमोशन झालेलं आहे आणि प्रमोशन व्हायला नाही पाहिजे. पण आता कोणत्या पद्धतीने झालंय याची चौकशी सुद्धा शासनानं करायला पाहिजे. आपलं नाव सांगा. अनिल कत्रुसाठे, माझे सहकारी विनोद बनकर. विभागाच्या वतीने विशेष घटक योजनेअंतर्गत मागासवर्गीयांसाठी खंडोळ साहेबांच्या काळापासून गेल्या 15 वर्षापूर्वी जी औद्योगिक सहकारी संस्थांना म्हणजे दीर्घ मुदतीचे कर्ज देण्याची योजना शासनाने सुरू केली. त्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचा सहभाग आहे. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ही योजना पूर्णपणे बंद पडली होती. परंतु म्हणजे आता आमदार प्रदीप जयस्वाल साहेब आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी थोडी अनुकूल भूमिका दाखवल्यानंतर या ज्या 14 वर्षापासून अनेक फायली आमच्या ज्या प्रलंबित पडल्या होत्या त्या फायलींना थोडी चालना मिळाली आणि त्या फायली पूर्णपणे पुण्याला गेल्या, काही मुंबईला गेल्या, काही लोकांचे जी.आर झाले, काही मंजूर झाल्या. परंतु या आमच्या औरंगाबाद विभागामध्ये प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे मॅडम आहेत, त्या 1 ते 32 साठी ज्या शासनाने घालून दिलेल्या आहे जी.आर प्रमाणे, त्याशिवाय वेगवेगळे अटी घालतात. एज्युकेशनल मुलं जे शिकतात त्यांचे एज्युकेशनल जे असतात समजा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ते नाही पाहिजे. ते पुन्हा ब्ल्यू प्रिंट ही 8 शासनानं रद्द केलेली आहे. अमोनिया मुलं व्यसन करतात अंमली पदार्थ म्हणून, त्यामुळे त्याच्यावर बंदी घातलेली आहे 6 वर्षापूर्वी. ते अमोनिया प्रिंट आता मार्केटला कुठे भेटत नाही. तर मॅडम ती जाणून बुजून 8 टाकतात की ब्ल्यू प्रिंट तुमची आणून दिली तर मी फाईल पुण्याला पाठवली तर पाठवणार नाही. अशा यापेक्षा अजून बऱ्याच अटी वेगवेगळ्या अटीनं त्या त्रस्त झालेले आहेत आपले ते पूर्वी संस्थाचालक. आणि त्या वेगवेगळ्या अटीमुळे सगळ्यांना ते योजना ही बंद कशी होईल आणि यांना लाभ कसा मिळावा नाही, जातीय भावनेतून त्यांनी याला रंग दिलेला आहे आणि जातीय भावनेतून ते आमच्या सर्व संस्थाचालकांवर अन्याय करत आहेत आणि त्यांची तात्काळ बदली झाली पाहिजे असं सर्व संस्थाचालकांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी अगोदरचा जर त्यांचा इतिहास बघितला तर त्या जिल्हा परिषदला होत्या, तिथेही त्यांच्यावर अँटी करप्शन रेड केली होती, तेव्हा तिथं त्या निलंबित झाल्या होत्या. त्यानंतर भंडारदऱ्याला गेल्या, तिथेही त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. असं असताना सुद्धा त्यांचं प्रमोशन झालेलं आहे.
मग ते शासनाला मिळून जुळून आहे, वरच्या अधिकाऱ्यांना काही त्याची मिली भगत आहे, त्यामुळे त्यांचं प्रमोशन होतं आणि सर्वसामान्य जनतेवर अन्याय करतात. ही औद्योगिक संस्थाच नव्हे तर समाज कल्याणच्या जेवढ्या काही योजना असतील, त्या मागासवर्गीयासाठीच्या योजना असतील, त्या प्रत्येक नागरिकाला किंवा प्रत्येक जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याला जाणून बुजून त्रास कसा होईल अशा पद्धतीने त्या त्रास देण्याचं काम करतात. आणि वर्षानुवर्षे फाईल इथंच कशी पडून राहील किंवा पुण्याला गेल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या त्रुटी काढून ती फाईल मंजूर कशी होणार नाही अशा पद्धतीने ते काम करतात. ऍक्च्युली विभागीय आयुक्ताचं काम असतं की जिल्ह्याकडून जी फाईल आली, समजा जालना असेल, हिंगोली असेल, बीड असेल, उस्मानाबाद असेल, इथून फाईल आल्यानंतर यांचं फक्त फॉरवर्डिंग काम असतं की ती फाईल जिल्ह्यानं पाठवली. जिल्ह्याच्या जे अधिकारी आहे, समजा सहाय्यक आयुक्त, त्याच्यावर फक्त फॉरवर्डिंग करणे आणि पुण्याला फाईल आयुक्त साहेबांकडे पाठवून देणे. परंतु ह्या त्याच्यामध्ये जाच्या काढी टाकतात, स्वतः तपासाची अटक टाकतात आणि ती फाईल जिल्ह्याचे जे सहाय्यक आयुक्त यांच्या जबाबदारीवर मी पाठवून देत आहे आणि यांची काही जबाबदारी नाही, मात्र सही मात्र स्वतः खाली करतात. अशा प्रकारे आपण त्या जबाबदारीवर मुक्त व्हायचं आणि लोकांना कशा प्रकारे त्रास होईल अशा पद्धतीचं काम हे करतात. ऍक्च्युली शासनाचा जो नियम आहे ते अधिकारी जे नेमलेले आहे ते नागरिकांची समस्या कशा सुटल्या पाहिजे, नागरिकांचे प्रश्न कसे सुटले पाहिजे, नागरिकांचे प्रश्न लवकर मार्गी कशा लागले पाहिजे, फायली कशा मंजूर झाल्या पाहिजे, यासाठी ते अधिकारी नेमलेले आहेत. परंतु जयश्री सोनकर मॅडम जाणून बुजून नागरिकांना त्रास देतात आणि फाईल कशी नाही झाली पाहिजे, त्यांना त्रास कसा झाला पाहिजे असा जाणून बुजून प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची जोपर्यंत बदली शासन करत नाही तोपर्यंत आम्ही अमर उपोषण सोडणार नाही आणि सर्व संस्था चालक पुन्हा मराठवाड्यातलेच नाही तर महाराष्ट्रावर आंदोलन आता पेटणार आहे. अशा प्रकारची आम्ही तुम्हाला याच्या प्रकारे घोषणा करत आहोत. खोटे गुन्हे दाखल करतील आणि परवा त्यांना हे सगळे संस्था चालक जाब विचारण्यासाठी गेले तर 2-4 लोक जाब विचारण्यासाठी गेले. काही मराठवाड्यातले बरेच लोक त्यांचे प्रश्न घेऊन इथे लोक जमले होते, ते त्यांच्या कामासाठी आले होते. तर त्या मॅडमने 100 लोक जमले आणि माझ्यावर त्यांनी गुन्हे दाखल केले, खोटे गुन्हे दाखल केले. आता लोक त्यांच्याकडे कामासाठी आले होते, अधिकाऱ्याला काय मारहाण करायला इथे कोणी येत नाही सरकारी कार्यालयामध्ये. तर ते आमच्याकडून धक्काबुक्की केली किंवा शासकीय कामात अडथळा निर्माण केला, अशा प्रकारे त्यांनी गुन्हे दाखल केले. ते गुन्हे सुद्धा त्यांनी तात्काळ शासनाने मागे घेतले पाहिजेत अशी आमची विनंती आहे. आपलं नाव सांगा. सुधाकर बागुल, संस्था चालक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.